नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण प्रोटीनयुक्त सोयाबीनचे थालीपीठ बनवलेले आहेत. तर बघा, हे थालीपीठ किती मस्त असे झाले आहेत. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे थालीपीठ बनवून तयार होतात. हे जे थालीपीठ आहेत ना, तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्हाला काही हलकं-फुलकं खाण्याची इच्छा असेल ना, तर हे थालीपीठ तुम्ही नक्कीच खाऊ शकता. बनवण्यासाठी अगदी साधी सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा, इतके मस्त असे हे थालीपीठ झाले आहेत ना, तर तुम्ही दहीबरोबर खाऊ शकता किंवा सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा नुसते असे सुद्धा खायला खूपच भन्नाट लागतात. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता सोयाबीनचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी भरून सोयाबीन पाण्यामध्ये भिजत घातले होते. तर पाण्यातून ते गच्च पिळून घेतले. सोयाबीन आपले छान असं भिजलं आहे. सोबतच आपण 5 ते 6 शिमला मिरची घेतली आहे. 2 काकडी घेतली, त्यावरची साल काढून घेतली आणि मागचा पुढचा भाग कट करून घेतला आहे. आता इथे आपण 3 ते 4 कांदे काढून घेतले आहेत. भरपूर सारी कोथिंबीर वापरणार आहेत. आता या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही करू शकता. जसे गाजर असेल किंवा भोपळा असेल तर तुम्ही ते सुद्धा यामध्ये ॲड करू शकता. आता हे जे सर्व भाज्या आहेत ना, त्या आपण या चॉपरला काढून घेणार आहेत. तुम्ही हवं तर पल्स मोडवरती मिक्सरला सुद्धा काढू शकता, पण खूपच बारीक होतील. तर चॉपरमध्ये आपण या सर्व भाज्या अशा बारीक अशा चिरून घेतल्या आहेत. सोयाबीन एकदम बारीक करून घेतलं, काकडी घेतली, कांदा घेतला आणि शिमला मिरचीसुद्धा आपण छान अशी बारीक करून घेतली आहे. 1 वाटी सोयाबीन घेतलं होतं, ते पाण्यामध्ये भिजत ठेवलं. तर पटकन ते भिजलं आणि नंतर त्याला असं गच्च पिळून घेतलं आणि बाकीचे जे सर्व भाज्या आहेत ना, त्यासुद्धा आपण एकदम बारीक अशा चॉप करून घेतल्या आहेत. आता थालीपीठ बनवण्यासाठी आपण इथे बेसन पिठाचा वापर करणार आहेत. तर इथे मी 1 मोठी वाटी भरून बेसन पीठ घेतलं आहे. तुम्ही याला बेसनचा चिला सुद्धा म्हणू शकता. आता या सर्व चॉप केलेल्या भाज्या आपण एका दुसऱ्या मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतल्या. त्यामध्ये भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊयात. यामध्ये काही सुके मसाले टाकूयात. तर 1 ते 2 चमचा आपण भाजलेल्या जिऱ्यांची पूड टाकून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा हळदी पावडर टाकायची आहे. 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि आता हे जे सुके जिन्नस आहेत ना, ते सुरुवातीला थोडेसे मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण बेसन पीठ ॲड करूयात. तर इथे मी सुरुवातीलाच पाणी न टाकता बेसन पीठ टाकून घेते आणि थोडंसं आपण याला मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण पाणी टाकूयात. तर पाणी एकाच वेळी आपल्याला जास्त टाकायचं नाही, अगदी थोडंसं लागेल तसंच पाणी टाकायचं आहे. कारण हे जे बॅटर आहे ना, ते आपल्याला जास्त घट्टही बनवायचं नाही किंवा अगदीच पातळसुद्धा करायचं नाही. आज आपण हे जे थालीपीठ आहेत ना, थापून करणार नाहीत. तर त्यामुळे अगदी मध्यम असं हे बॅटर आपल्याला करायचं आहे. तर अजून थोडंसं पीठ कमी पडलं होतं, थोडंसं पीठ टाकलं. पूर्ण 1 वाटी पीठ मी टाकलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं करत बॅटर जे आहे ते छान असं मस्त बनवून घेऊयात. आता यामध्ये तिखट टाकायचं राहून गेलं होतं. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकला आहे. जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची वाटून सुद्धा टाकू शकता किंवा बारीक अशी चिरून सुद्धा टाकू शकता. आता बघा, बॅटर आपण छान असं मिक्स करून घेतलं आहे. तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे हे बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि अगदीच पातळही नाही.
बॅटर आता आपलं तयार आहे. आता लगेच आपण याचे थालीपीठ बनवायला घेऊयात. थालीपीठ बनवण्यासाठी गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. तवा चांगला आपला तापलेला आहे. तर यावर थोडंसं तेल पसरवून घ्यायचं. तर हा जो नाश्ता आहे ना, अगदी 2 चमचे तेलामध्ये तयार होतो. याला जास्त तेलसुद्धा लागणार नाही. आणि बघा आता तेल जे आहे ते आपण तव्याला चांगलं पसरवून घेतलं. पण लक्षात असू द्या, थालीपीठ बनवत असताना आपल्याला तवा जो आहे ना तो चांगला तापलेलाच असावा. आता यावर आपण हे थालीपीठ जे आहेत ना ते थोडंसं 1-2 ते 3 चमचे बॅटर टाकून घेऊयात आणि अगदी हलक्या हाताने थोडंसं पसरवून घेऊयात. तर जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही किंवा अगदीच पातळसुद्धा करायचं नाही. आता थालीपीठ टाकून झालं की यावर एक प्लेट ठेवूयात आणि 3 ते 4 मिनटासाठी हे थालीपीठ आपण वाफवून घेऊयात. आता गॅसची फ्लेम मी मध्यम केली आणि मध्यम आचेवर एका बाजूने 3 ते 4 मिनिट छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात. आता बघा 3 ते 4 मिनिट एका बाजूने छान असं भाजलं की हे झाकण काढून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने हे थालीपीठ आपल्याला असंच खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर 3 ते 4 मिनिट झाले आहेत. यावरचं प्लेट काढून घेतलं आणि बघा थोडंसं कडेने आपण थोडंसं तेल पसरवून घेऊयात आणि हे थालीपीठ आता आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊयात. तर थोड्याशा याच्या कटा मोकळ्या करायच्या आणि थालीपीठ दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं. तर बघा किती मस्त असं आपलं थालीपीठ भाजलेलं आहे. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे. तर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा असंच आपल्याला छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अगदी मध्यम आचेवर दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात. तर बघा थालीपीठ आपलं भाजून झालं. एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर इथे बघा आपले सोयाबीनचे पौष्टिक असे प्रोटीनयुक्त थालीपीठ बनवून तयार झाले आहेत. आता हे लगेच आपण सर्व करूयात. अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये किंवा सकाळी जर घाई गडबडीच्या टायमामध्ये जर तुम्हाला नाश्ता बनवायचा असेल तर हा सोयाबीनचे थालीपीठ उत्तम पर्याय आहे. हे सोयाबीनचे थालीपीठ तुम्ही दहीबरोबर खाऊ शकता किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. खायला खूपच भन्नाट लागतात. तुम्ही सुद्धा लहान मुलांच्या डब्याला जर असे प्रोटीनयुक्त थालीपीठ जर बनवून दिले ना तर ते अगदी आवडीने खातील. आणि बऱ्याचदा मुले जे आपण थालीपीठ जर बनवलं किंवा असंच भाज्या जर बनवल्या तर त्यामधील भाज्या अलग करतात, खात नाहीत. अशा प्रकारे भाज्या एकदम बारीक चिरून जर तुम्ही त्यांना असे थालीपीठ करून दिले ना तर त्यांना कळणार सुद्धा नाही आणि अगदी आवडीने खातील. आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे, जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.